तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे भावनो. तर चला सुरू करूया आजच्या ट्युटोरियलला. तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या ट्युटोरियलवरती घेऊन आलो भावनो. आज आपण केलेले आहे वेडिंग ॲनिव्हर्सरी वरती एक खतरनाक बॅनर डिझाईन केलेला आहे भावनो. फुल टू HD क्वालिटीमध्ये. फोटोशॉप युजर असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो, लक्षात ठेवा. ओके, जे मोबाईल युजर असणार आहेत त्यांनी काय करायचं आहे, जर त्यांना PSD फाईल आपल्या मोबाईलमध्ये कशी ओपन करायची असेल, जर हा त्यांचा प्रश्न असेल तर त्यांनी नक्की कमेंट करा. कमेंट केल्याच्यानंतर मी त्याच्यावरती सॉल्युशन घेऊन येईल. ओके, की PSD फाईल आपल्या मोबाईलमध्ये कशी ओपन करायची. तर भावनो, आजच्या जे वेडिंग ॲनिव्हर्सरी जे काही व्हिडिओ असणार आहे त्याला भावनो 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे, लक्षात ठेवा. PSD फाईलला किती 3 स्टेपमध्ये पासवर्ड कुठे येऊ शकतो. पासवर्ड टाकून फाईल अनझिप करून घ्यायचे आणि आपले डिझाईन रेडी करायचे करण्यासाठी. चला सुरू करूया आपल्या ट्युटोरियलला. ओके, साईज दाखवून देतो. साईज बघून घ्या. इथे साईज कसणार आहे, साईज ठेवलेली आहे आपण इंचेसमध्ये. विड्थ असणार आहे 4 आणि हाईट असणार आहे 4.25. ओके, ओकेवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे खाली यायचं आहे. सर्व फॉन्ट आपण केलेले आहेत इंग्लिशमध्ये, लक्षात ठेवा. ओके, मराठीचा वापर आपण इथे केलेला नाही, लक्षात ठेवा. फक्त आपला जो व्हिडिओची लँग्वेज असणार आहे ती मराठी असणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता बॅकग्राऊंडला असणार आहे व्हाईट, पूर्ण प्रॉपर व्हाईट आहे पोर्शन दिसत असेल तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर इथे वरती बघू शकता हे काय असणार आहे बॅकग्राऊंड कसं आहे भावनो, थोडा कटआउट म्हणजे तिरका आहे, लक्षात ठेवा. ओके, तुमच्या भाषेमध्ये सांगतो, असं नाही की एकदम प्रॉपर मी मराठीमध्ये बोलतोय. ओके, आपली जी लँग्वेज जे बोली भाषा असते ना त्याच भाषेमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय, लक्षात ठेवा. ओके, आपण काय केलेलं आहे, जे बॅकग्राऊंड घेतलेलं आहे त्याला काय केलेलं आहे रेक्टँगल, सॉरी आपण असं म्हणजे घेऊन तसंच केलेलं आहे, फक्त आपण काय केलेलं आहे त्याला वरती तिरका असं रोटेट केलेलं आहे. ओके, जर त्याच्यावरती जर लॉक तुम्ही काढलं ना तर तुम्हाला इथे दिसून येईल, बघू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे, एक फोटो घेऊन सिंपल त्याला साईडून आपण काय केलेलं आहे इरेज करून त्याला ओव्हरले मारलेला आहे. ओके, इथे बघू शकता ओव्हरलेचा इफेक्ट कोणता असणार आहे, ओव्हरलेमध्ये सॉफ्ट लाईट हा इफेक्ट आपण याच्यावरती मारून इथे सेट केलेला आहे. ओके, तुम्ही तुमच्या हिशोबानुसार बॅकग्राऊंड घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर ऑर्डर वगैरे आली तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचा जसा पिक असणार आहे म्हणजे पिक्चर जसा तुम्हाला तुमच्याजवळ जो तुम्हाला देणार आहेत काय आपले फोटो. ओके, त्या फोटोनुसार तुम्ही बॅकग्राऊंड चॉईस करा, लक्षात ठेवा. असं नाही की मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिलं आहे त्याच बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला सेट करायचं आहे, असं नाही. तो तुमचा जो फोटो ज्या बॅकग्राऊंडवरती सेट होईल ना तो बॅकग्राऊंड सेट करा. ओके, समजून घ्या, लक्षात ठेवा. डिझाईन कशी करायची असते ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येईल. ओके, तर भावनो पहिला पासवर्ड आहे 4040. त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता काय केलेलं आपण सिंपल वरती कटआउट मारून टाकलेले दिसत असेल तुम्हाला. ओके, फुल HD क्वालिटीमध्ये इथे दिसते बघा तिरपा शेप. ओके, सेम तुम्हाला जसं स्टार्टिंगला बॅकग्राऊंड सांगितलं सेम तसाच. त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता, पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे शेप घेतलेला आहे. शेपच्या वरती कसं आहे मोराची PNG तुम्हाला इथे दिसत असेल, ती कधी घेतलेली आहे जेव्हा सर्व क्रिएट केल्याच्या नंतरच आपण ही ॲडिट केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण काय केलेलं आहे, जे ऑब्जेक्ट असणार आहेत ते आपण कॉपी करून म्हणजे त्यांना इरेज वगैरे करून मर्च वगैरे करून सिंपल इथे ॲडिट केलेले आहेत, इरेज पण केलेलं आहे. ओके, त्याच्या बाजूलाच अजून एक खतरनाक असे भावना त्यांचे किती टोटल 3 पिक आपण इथे घेतलेले दिसत असेल तुम्हाला. ओके, बघू शकता फुल HD क्वालिटीमध्ये तुम्हाला दिसेल. जेव्हा पूर्ण डिझाईन तुमच्या समोर येईल ना एकदम नादखुळा अशी डिझाईन दिसणार आहे. ओके, कसली तर वेडिंग ॲनिव्हर्सरीची. त्याच्यानंतर इथे बघू शकता ही काय केलेली आहे सिंपल कॉपी करून इफेक्ट वगैरे मारून इथे लेफ्ट साईडला आपण सेट केलेलं आहे. तुम्हाला इथे दिसत असेल लेअर 2 लेअर 1. ओके, प्लस त्याच्या बॅकग्राऊंडला हे मोराचे पीस जे तुम्हाला दिसत आहेत ते सेट केलेले आहेत. दुसरा पासवर्ड आहे भावनो 75. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता परत एक रेक्टँगल घेतलेला आहे. रेक्टँगल घेऊन त्याला शेपमध्ये रेक्टँगल कसा घेतो आपण, पेन टूल इथे वरती जायचं आहे, पेन टूलला सिलेक्ट करायचं आहे. हा जो बॉक्स असणार आहे शेपवरती क्लिक करायचं आहे याच्यावरती. ओके, शेपवरती क्लिक केल्याच्यानंतर एक या फिलला कोणताही कलर घेऊन टाका. कलर घ्यायचा आहे, कलर घेतलेला आहे आपण. ओके, त्याच्यानंतर इथे बाहेर डॉट क्लिक करायचा, एक इथे डॉट इथे क्लिक करायचं, एक इथे क्लिक करायचं आणि एक इथे. बघू शकता तुमच्यासमोर मी काय केलेलं आहे शेप क्रिएट करून दाखवला आहे, बघू शकता. सेम असा शेप आपण कुठे केलेला आहे हा व्हाईटवाला, बघू शकता मी प्लेस तुम्हाला याची सगळे म्हणजे आउटलाईन वगैरे दिसत असेल. ओके, त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे एक खतरनाक असा टेक्स्चर मारलेला आहे ब्रशचा. गुगलवरती जर गेले तर तुम्ही ब्लॅक ब्रश म्हणून टाकलं ना तर तुम्हाला भरपूर सारे क्लिपिंग मार्क्स वगैरे येऊन जातील. ओके, ते सेव्ह करायचे, त्यांचे जे ओव्हरले वगैरे असणार आहे ऑपॅसिटी कमी करून घ्यायची. त्याच्यानंतर बघू शकता वरती आता आपण टायपिंगला सुरुवात करतोय. जेवढं सर्व मटेरियल ॲड करायचे आपण ॲड केलेलं आहे, त्याच्यानंतर टायपिंगला सुरुवात करतोय, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता हॅप्पी वेडिंग. बघू शकता हे जे हॅप्पी वेडिंग हा जो फॉन्ट आहे टॉप इंग्लिश फॉन्ट आहे. ओके, लक्षात ठेवा इंग्लिशमधले खतरनाक फॉन्ट मी इथे ॲडिट केलेला आहे. प्लस हा जो वेडिंगवाला फॉन्ट आहे तो तुमच्याजवळ असेल किंवा नसेल माहीत नाही,
त्या फॉन्टचं नाव सांगून देतो, पोपनीस. ओके, लक्षात ठेवा. मराठी फॉन्ट आहे, पण त्याच्यामध्ये आपण इंग्लिश टायपिंग वगैरे करू शकतो, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता खाली आलेले ॲनिव्हर्सरी सेम फॉन्ट आहे, पोपनीस. फक्त हाच एक वेगळा फॉन्ट आहे जो की कर्सिव लिपीमध्ये घेतलेला आहे आपण. ओके, त्याच्यानंतर खाली बघू शकता, टू द मोस्ट लवली कपल एव्हर. ओके, जे काय असेल ते आपण इथे सिम्पल एकदम जी शायरी आपण इथे लिहिले बघू शकता. ओके, टोटल हॅप्पी वेडिंग. हे पण आपण शेप, जसं तुम्हाला मी आता मोठा शेप कसा क्रिएट करायचा ते सांगितलेलं आहे, सेम तसंच हे 2 शेप आपण इथे क्रिएट केलेले आहे. त्याच्या पुढे तुम्हाला नाव पण त्याची दिसून येतील. ओके, जसं तुम्ही पिक्सल लॅबला जर क्रिएट करत असाल तर तुम्हाला चांगलंच माहीत असेल. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता ही असणारी आपली शायरी आहे. ओके, हॅप्पी ॲनिव्हर्सरी. ओके, बघू शकता तुम्हाला काय दिसतं, सर्व एकदम HD क्वालिटीमध्ये. तर भावना इथे बघू शकता. तर भावना इथे बघू शकता, हे आता काय केलं आपण, लोगो. आता हे लोगो इथे काय, वरती जे ग्रुप असणार आहेत त्यामध्ये लोगो आहेत, लक्षात ठेवा. ते लोगो तुम्ही ॲड वगैरे करू शकता. ओके, तुमच्यासमोर पूर्ण डिझाईन मी तुमच्यासमोर दाखवले, बघू शकता, फुल स्क्रीन करून दाखवते. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आहे नक्कीच व्हिडिओमध्ये बघू शकता, आपले जे वॉटरमार्क लोगो आहे ते पण तुम्ही एडिट करू शकता, लक्षात ठेवा. तर काय करायचं, आपल्या चॅनलवरती नक्कीच नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. लवकरच आपले भावना 10K सबस्क्रायबर म्हणजे 10K मित्रपरिवार, 10,000 मित्रपरिवार लवकर होणार आहे. त्यासाठी हा प्रयत्न चालू आहे भावनो. त्याच्यानंतर खतरनाक असे व्हिडिओ येत जातील तुमच्यासाठी भावनो, लक्षात ठेवा. ओके, तर भावनो व्हिडिओ उशिरा काय येतात की भावनो इकडे पाऊस वगैरे जास्त लागल्या कारणाने व्हिडिओ वगैरे रेकॉर्डिंग करायला भावनो प्रॉब्लेम येत आहेत, व म्हणजेच पावसाचा आवाज वगैरे जे जे काय असेल ते सर्व जास्त ओव्हर होत आहे. त्यामुळे काय होते, आपण व्हिडिओ वगैरे सर्व लेट येत आहेत, म्हणजे कमी कमी येत आहे. ओके, तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं समजलं असेल. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तर भावना तिसरा पासवर्ड आहे 35. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व व्हिडिओसाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. ओके, धन्यवाद.